आणि बदलापूरच्या राजकारणात एकत्र महापालिका अस्तित्वात येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। अंबरनाथमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी त्याबाबत सुतोवाचही केलेला आहे। मात्र आमदार किसन कथोरे यांचा मात्र एकत्र महापालिकेसाठी विरोध आहे। अंबरनाथ आणि बदलापूर एकत्रित महापालिका होणार नाही, बदलापुरात स्वतंत्र महापालिकाच अस्तित्वात येणार अशी स्पष्ट भूमिका आमदार किसन कथोरे यांनी मांडली आहे। शांत आहे, शांत, आरडाओरडा करू नका। अरे 2 मिनिट थांबा रे। काय तुम्हाला आश्वासित केले मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय। आरोपी कुणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे। महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। आम्ही चर्चा केली आहे, निवेदन नाही दिलं आम्ही। अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश अण्णा वगैरे ते बोलत होते, आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत ह्या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा केली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काही चर्चा झाली? आम्हाला न्याय पाहिजे, मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या। हा, आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली, आम्हाला न्याय पाहिजे। ते बघतील, ते मग त्यांना ते निर्णय घेतील, ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील। मला न्याय पाहिजे, निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे। त्यांनी हो बोलले, त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला आहे। मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही जे FIR आहेत FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा। आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले नव्हते? FIR बद्दल माझं बोलणं झालंय। आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले। सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आप फडणवीस जी को आज मिलने आए, मुख्यमंत्री जी को मिलने आए, क्या आश्वासन दिया मुख्यमंत्री? क्या सबको सजा मिलने वाले है, जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है उसको गुनाह। धनंजय मुंडे को लेकर कुछ धनंजय मुंडे को लेकर ते पुरावे आम्ही दिले, याचा अर्थ असा होता का की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता, त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले? पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे एक 4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली। म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण सगळे दिले। जी चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात का आतापर्यंत? चौकशीला तुम्ही समाधान आहात का? जी चौकशी सुरू आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली। 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला कळेल। आम्हाला ज्या बदल करायचे ते सांगितले, जे बदल करायचे सांगितले। चला तर आम्हाला न्याय द्या अशी देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केलेली आहे। गुन्हेगारांना माफ करणार नाही असं फडणवीसांनी आश्वासन दिल्याचं यावेळेस देशमुख कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। सरपंच देशमुख कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलं होतं आणि यावेळेस आम्हाला न्याय द्या अशी मागणी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि फडणवीसांनी देखील जे विधानसभेमध्ये सांगितलं होतं तेच आम्हाला म्हटलेलं आहे, गुन्हेगारांना माफ करणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं सांगितलं आहे।